मित्रांनो, आजच्या काळात थोडं जरी आपल्याला अपयश आलं तर आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतो, हो ना? म्हणूनच आज मी दोन गोष्टी सांगणार आहे. त्या जर दोन गोष्टी आपण आपल्या आयुष्यात पाळल्या तर आपल्याला येणाऱ्या प्रत्येक संकटात आपल्याला यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आज अशा एका देवमाणसाबद्दल आपण बोलणार आहोत ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द माय यूट्यूब चॅनल प्राजक्ता कांबळे ऑफिशियल. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. ज्यांचं नाव जरी मनात आलं तरी आपल्याला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा महाराज. आज मी बाळूमामांच्या अशा दोन गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यात एक वेगळीच कलाटणी निर्माण होणार आहे आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण होणार आहे. ह्या जर दोन गोष्टी आपण पाळल्या तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या यशाला कोणीही थांबवू शकणार नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही कामाला, कोणत्याही कष्टाला लाजू नका. बाळूमामा एवढे मोठे संत होते, बाळूमामांकडे एवढी मोठी शक्ती होती, बाळूमामांकडे चमत्कार होते, पण बाळूमामांनी ह्या सगळ्या गोष्टीला सोडून बाळूमामांनी कष्टाचा पर्याय निवडला. बाळूमामांनी कधीही आळस केला नाही. बाळूमामा ऊन वारा पावसात मैलोनमैल चालत राहिले. शेळ्या मेंढ्यांना घेऊन त्यांचं चारा पाणी, त्यांचं पालनपोषण केलं. आणि आपण काय करतो, थोडं जरी आपल्या आयुष्यात संकट आलं, थोडं जरी आपल्याला आयुष्यात अपयश आलं तर आपण रडत बसतो, दोष देत बसतो. बाळूमामांची ही शिकवण आपल्याला शिकवते की कष्टाशिवाय पर्याय नाही. स्वतः ज्यावेळी घाम गाळतो त्यावेळी आपल्याला यश हे नक्की मिळतं. म्हणूनच मामा म्हणतात की कष्ट करत राहा, तुम्हाला कायम चांगलं फळ मिळत राहणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधेपणा, साधे राहणीमान. कितीही मोठं व्हा पण स्वतःचा साधेपणा कधीच सोडू नका. मामांच्याकडे मोठमोठे श्रीमंत लोक यायचे पण मामांनी कधीही स्वतःचा साधेपणा सोडला नाही. मामा कसे राहायचे? मामा हातात एक काठी, डोक्यावर फेटा, खांद्यावर घोंगडी. मामांना कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार नव्हता. पण आपल्याकडं थोडं जरी आलं तर आपण लगेच हवेत उडायला लागतो, दुसऱ्याला कमी लेखतो. मामा नेहमी सांगतात, जोपर्यंत तुमच्यातला अहंकार संपणार नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान आणि सुख मिळणार नाही. मामा म्हणतात, दुसऱ्यांशी मनात कटुता न ठेवता प्रेमाने वागा आणि साधेपणाने राहा. मामांचा सरळ जीवनाचा अर्थ एकच होतो की कष्ट करा आणि साधे राहा. बाळूमामांच्या शिकवणीतून हे समजतं, कितीही आपल्याकडे आलं तर साधं राहायचं, आपले पाय जमिनीवर ठेवायचे, आपली परिस्थिती कधीही विसरायची नाही, साधेपणाने राहायचे आणि कष्ट करायचे, कष्टाला कधीही लाजायचं नाही. जर तुम्हाला मामांचा कोणता गुण आवडला असेल, कष्ट करा आणि साधे राहा, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा हा छोटासा प्रयत्न आणि छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे माझे छोटेसे विचार कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या एका कमेंटमुळं आणि एका लाईकमुळं मला अशाच नवनवीन रोज व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. जय बाळूमामा.